त्याला सामन्याला सुरुवात होते. बॉलर्स नेम जोगेश्वरी माऊली. आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. जोगेश्वरी माऊली आपल्या कर्णधाराला विनंती करतो, आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. बॉलर्स नेम नक्कीच गोलंदाजी मार. वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो शैलेश, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. आजच्या दिवसाचे दुसरा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो मॅट्रिक्स कारवा या संघाने. बघूया त्यांचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो तो मॅट्रिक्स कारवा या संघासाठी. नक्कीच दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ नावाजलेले असे खेळाडू या दोन्ही संघामध्ये. नक्कीच शैलेश याचं वैयक्तिक पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन येतो तो शैलेश. नक्कीच त्याला सामोरा जाईल तो अभि. अतिशय चांगला चेंडू, तेवढे चांगला फटका निघाला तो अभिच्या बॅट मधून. धावांचा श्री गणेशा होतोय तो मॅट्रिक्स कारवा या संघासाठी. धावसंख्या 1 चेंडू 1 धाव झाली ते मॅट्रिक्स कारवा या संघाची. अतिशय चांगला रिवर्स स्वरूपाचा फटका अभिच्या बॅट मधून येते ती सलग दुसरी धाव. नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी करतोय तो सलामीला आलेला फलंदाज अभि. चांगला फटका होता अभिच्या बॅट मधून, परंतु हा निर्धाव चेंडू आहे. नक्कीच पंचांवर कोणी दडपण आणू नका, आपल्याकडे नावाजलेले असे पंच आहेत. नक्कीच हा निर्धाव चेंडू आहे. चांगलं पुनरागमन करतोय तो शैलेश. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकला होता अभिसाठी आणि हाही एक चांगला फटका. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. नक्कीच चांगली वेगवान गोलंदाजी करतोय तो शैलेश. अतिशय चांगली गोलंदाजी, काहीसा कळला नव्हता तो चेंडू अभि आला. नक्कीच पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो शैलेश. नक्की श्री साई गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य प्रकाशझोतातली ही अल्ट्रा बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. अतिशय चांगला चेंडू, परंतु तेवढा चांगला सुंदर असा फटका अभिच्या बॅट मधून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये बिनबाद धावसंख्या झाली ती 4 धावा. नक्कीच चांगलं षटक हाताळलं होतं शैलेश यांनी, परंतु तेवढीच चांगली फलंदाजी केली ती अभियाने. नक्कीच समसमांतर असा सामना. सध्या तरी पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 4 धावा झाल्या त्या मॅट्रिक्स कारवा या संघाच्या. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपल्याला मुंबईतील नामवंत असे खेळाडू तसेच नावाजलेले संघ अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील आपल्याला पाहायला मिळतील या कांदिवली नगरीमध्ये. नक्कीच आपल्या कांदिवली वासियांना त्यांच्या खेळाचा आस्वाद घेता येईल आजच्या या श्री साई गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या या भव्य दिव्य या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, खेळाडूंचे तसेच सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक असे मी स्वागत करतो. नक्कीच वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो सुफियान. एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो सुफियान. नक्कीच नेहमी जोगेश्वरीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. पहिला चेंडू सुफियान याचा, परंतु काही कळला नाही. तू मेमेच्या नादामध्ये पहिल्या चेंडूवर उज्ज्वल रनआउटच्या स्वरूप धावबा देऊन परततोय तो उज्ज्वल.
आणि पहिला हादरा बसतोय तो मॅट्रिक्स कारवा या संघाला. 4 धावसंख्येवर पहिला हादरा बसलाय. पहिला गडी बाद झालाय तो मॅट्रिक्स कारवाला. उज्ज्वलच्या स्वरूपात लगावला पहिला झटका. नक्कीच पहिलाच गोल. नवीन फलंदाज होतो प्रदीप. नक्कीच उज्ज्वलची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रदीप. नक्कीच पद्या नावाने प्रसिद्ध असणारा हा अंडरआर्म क्रिकेटमधील एक खेळाडू. नक्कीच नक्कीच चांगला फटका, परंतु सलग दुसरा चेंडू निर्धाव येतोय तो सुफियान यांचा. नक्की सुफियानच्या माध्यमातून नेहमीच सातत्यपूर्ण चांगली कामगिरी बघायला मिळाली आपल्याला. नक्की त्याचाच प्रत्यक्ष आजही या. अजून एक चांगला चेंडू, परंतु अवांतर चेंडू घोषित करताय आमचे पंच बाबू सर. नक्कीच वाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव ऍड होईल ती मॅट्रिक्स कारवा या संघाच्या धावसंख्येत. नक्कीच 1-4 स्वरूपातील ही भव्य दिव्य अशी प्रकारच होतातील एक चांगली स्पर्धा कांदिवली नगर. नक्कीच अतिशय चांगला चेंडू. नक्कीच हातभार वळवला होता सुफियानने, परंतु काहीसा कळला नाही तो यष्टीरक्षकाला. फळस्वरूप चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव ते ऍड होईल ती मॅट्रिक्स कारवा धावसंख्या. नक्कीच चांगलं गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करतोय तो सुफियान. नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवलंय त्याने. अजून एक निर्धाव चेंडू सुफियान याचा. नक्कीच काही कळत नाहीये तो प्रदीप याला. नक्कीच चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो सुफियान. आपला संघ जोगेश्वरी माऊली या संघासाठी. आणि नक्कीच अजून एक निर्धाव. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे सुफियानसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय सुफियान. एक जगह पे आया है क्वार्टर में और एक जगह पे भी खेल रहा है. ये एरिया का तो नाम नहीं पता. एक 4 फुट में आया है, अभी दूसरी जगह पे खेल रहा है. नक्कीच या षटकामध्ये अतिशय चांगली भेदक गोलंदाजी केली ते सुफियाने आणि नक्कीच अजून एक. नक्कीच जर सुफियानचा षटक आवडला असेल मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलं त्याने मॅट्रिक्स कारवाच्या फलंदाजांना. या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्यात त्या सुफियान याने. नक्कीच 2 षटका अखेर धावसंख्या झाली ती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच पहिला गडी बाद झाला होता तो उज्ज्वलच्या स्वरूपामध्ये, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली भेदक मिश्रणयुक्त गोलंदाजी केली ती सुफियान याने. नक्कीच बघूया अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे पुनरागमन करतो तो मॅट्रिक्स कारवा हा संघ, की तसंच दडपण बनवून ठेवतो तो जोगेश्वरी माऊली हा संघ तो मॅट्रिक्स कारवावर. नक्कीच बघूया. नवीन आलेला गोलंदाज आहे बॉलर्सने. नक्की जोगेश्वरी माऊली तुमचा एक अतिरिक्त खेळाडू नाही आलाय. कृपया बॉलर्सने मिथुल नक्कीच तिसरं षटक हाताळतोय तो मिथुल. नक्कीच सलामीला आलेला अभि अजूनही चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि कुतपत धावसंख्येचा डोंगर नेऊन ठेवतो तो. आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो मिथुल याने अभि यांचा. नक्कीच अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो मिथुल. नक्कीच अभिची जागा घेण्यासाठी आलाय तो कुंदन. नक्कीच मिथुलच्या पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झाले ते मिथुल याला, परंतु दुसरा चेंडू अतिशय चांगला ब्लॉकआउट स्वरूपातील चेंडू होता. काही कळला नव्हता कुंदन याला. फळस्वरूप निर्धाव चेंडू ची सांगता होते ती तिसऱ्या षटकाची. तिसरा चेंडू मार्गस्थ
अतिशय चांगला फटका स्वीप स्वरूपात कुशांकी क्षेत्रात चेंडू जात, एक धाव घोषित. नक्की चांगली गोलंदाजी करता येते जोगेश्वरी माऊली संघाचे गोलंदाज. नक्कीच अजून एक धाव ऍड होईल, ती मॅट्रिक्स कारवा संघाचा धाव संकेत. अतिशय चांगला चेंडू, मिथुलचा ब्लॉकर स्वरूपातील चेंडू होता. नक्कीच निर्धाव चेंडू जास्त खेळले ते या डावामध्ये ते मॅट्रिक्स कारवा हा संघ, परंतु चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय ते जोगेश्वरी माऊली संघाच्या गोलंदाजांनी. नक्की सुफियान पाठोपाठ मिथुलही अतिशय चांगली भेदक गोलंदाजी करत जकडून ठेवलंय त्याने मॅट्रिक्स कारवा या संघाला. बघूया उर्वरित चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करता येते मॅट्रिक्स कारवाचे फलंदाज. नक्की 4 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 22 धावांचा डोंगर तरी तुम्हाला या 8 धावा झाल्यात. नक्की ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात ओमकार मालाड या संघाने अतिशय चांगली फलंदाजी, सुरेख फलंदाजी केली होती, 27 धावा कुठल्या होत्या तब्बल त्यांनी 4 षटकात, तशाच प्रकारची काहीशी फलंदाजी करावी लागणार होती, परंतु पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर काहीस अडथळा निर्माण झाला आणि गोलंदाजांनी पूर्णशः दडपण आणलं ते मॅट्रिक कारवा या संघाच्या फलंदाजावर. परंतु नक्कीच अजूनही प्रदीप आणि कुंदन त्यांचे भरोशाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. बघूया उर्वरित चेंडू मध्ये कुठपर्यंत धावसंख्येची मजल मारता तो मॅट्रिक्स कारवा हा संघ. नक्कीच एक धाव घोषित करतात आमचे पंच बाबू सर आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. नक्की 3च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे ती मॅट्रिक्स कारवा या संघाची. नक्कीच 3ची सरासरी म्हणजे खूप कमी सरासरी मानावं लागेल, परंतु नाही, या 1 to 4 या फॉर्मॅटमध्ये कोणती धावसंख्या कमी नाहीये आणि कोणती धावसंख्या मोठी नाहीये. नक्कीच हेच या 1 to 4 या फॉर्मॅटचं वैशिष्ट्य आहे. बॉलर्स नेम सुमित. नक्कीच शेवटचा आणि वैयक्तिक पहिल्या डावातील शेवटचं षटक घेऊन येतोय तो सुमित. बघूया प्रदीप उर्वरित 6 चेंडूचा कशा प्रकारे खेळ करतो आणि नो घोषित करतायत पंच. नक्कीच नो +1 अशा 2 धावा येत आहेत. नक्कीच या 9 नंतर काहीसा पुनरागमन करेल का मॅट्रिक्स कारवा हा संघ. नक्कीच बघा पुढच्या 6 चेंडू मध्ये आपल्याला नक्कीच चित्र स्पष्ट होईल, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी केली ती मिथुल तसेच सुफियान यांनी. परंतु बघूया सुमित कशा प्रकारे शेवटचे 6 चेंडू हाताळेल आणि पद्या त्याला कशा प्रकारे सामोरा जातोय. नक्कीच पहिल्या चांगला फटका प्रदीप याचा आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. नक्कीच मला तरी वाटतं या डावाला कलाटणी देणारा तो 9 बॉल असावा. नक्कीच एक नावाजलेला असा फलंदाज आहे प्रदीप, त्याचा तो प्रात्यक्षिक दाखवतोय. 15 धावा झाल्यात. नक्की थोडंसं का वैनात पुनरागमन केलंय ते मॅट्रिक्स कारवा आणि प्रदीप यांनी. बघूया उर्वरित 5 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो मॅट्रिक्स कारवा हा संघ. चांगला फटका, एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या झाली ती 16 धावा.
अजून एक चांगला फटका आणि आता काहीसा चोमात येतोय तो प्रदीप. नक्कीच आपल्या बॅटची चुणूक दाखवतोय तो आता प्रदीप उर्फ पद्या नावाने सर्वांना परिचयाचा असणारा हा उपनगरातील एक आवडता खेळाडू. नक्कीच सुमितवर काहीसा दडपण असेल. आता बघूया कशा प्रकारे तो दडपण हाताळतो आणि गोलंदाजीला नक्कीच अजून एक अवांतर चेंडू वाईड बॉल घोषित करताय पंच बाबू सर. नक्कीच चोटी धाव घेण्याच्या नादामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त झालाय तो प्रदीप याचा. नक्कीच छोटीशी का होईना पण चांगली खेळी केली ती आपल्या संघासाठी मॅट्रिक्स कारवा या संघासाठी ती प्रदीप याने. धाव संख्या झाली ती 18 धावा. 18 धावा झाल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये. बघूया सुमित उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे पुनरागमन करेल. नक्कीच काहीसं मागडं थोडं षटक हाताळलं होतं ते सुमित याने, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावबा 2 परतावं लागेल नव्याने आलेल्या फलंदाजाला. नक्कीच पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगला फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिथुलच्या मार्फत, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोकत दोन्ही फलंदाजाला. 4 षटकाखेरीज धाव संख्या झाली ती 19 धावा. 20 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी ती जोगेश्वरी माऊली या संघाला. नक्की धावसंख्या काहीशी संत गतीने चालली होती, परंतु प्रदीपने थोडंसं पुनरागमन केलं आणि चौकारानेशी धावसंख्या झाली आहे ती मॅट्रिक्स कारवा या संघाची. 19 धावा झाल्या. तशा 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ती. बस हां तिकडून झालं काय तिकडे रॉयल आहे आणि ते लोक आले येतील ना ते लोक इथे येतील त्याच्यातले पण एक 8 मध्ये करणार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 20 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी ते जोगेश्वरी माऊली या संघासमोर. सलामीला आलेले फलंदाज आहे ते साहिल, तसेच नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नील. नक्कीच जोगेश्वरी परिसरात एक नावाजलेलं नाव म्हणून साहिल याची ओळख. नक्कीच अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तसाच जोगेश्वरी परिसराला बिलॉंग करणारा साहिल. नक्कीच कालच्या दिवसातही
वडाळा येथे एका मोठ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली खेळी केली होती ती साहिल याने. नक्कीच संघ हरला असेल परंतु अतिशय चांगली फलंदाजी केली होती ती साहिल याने वायकट्टा येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये. बॉलर्स नेम अभी बॉलर कोण आहे सचिन. नक्की 4 षटकामध्ये 20 धावांचं आव्हान घेऊन उतरला येतो जोगेश्वरी माऊली हा संघ. पहिलं षटक हाताळतोय तो सचिन. चला 20 धावांचा माफक आव्हान घेऊन उतरला येतो जोगेश्वरी माऊली हा संघ. स्वप्नील आणि साहिल ही सलामीला आलेली जोडी जोगेश्वरी माऊली या संघामार्फत. तसे गोलंदाजीला आमंत्रित केलं वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सचिन. नक्कीच मुंबई उपनगरामधील नावाजलेले असे 2 संघ आहेत ते मॅट्रिक्स कारवा तसे जोगेश्वरी माऊली आणि 2 उभय संघामध्ये होणारा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना. नक्कीच पहिल्या डावामध्ये 19 धावा केल्या होत्या. 20 धावांचं आव्हान दिलं होतं ते जोगेश्वरी माऊली या संघात आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर 1 धावांचा श्री गणेशा केलाय तो साहिलने. नक्कीच साहिलच्या बॅट मधून येते ती पहिली धाव. 20 धावांचं आव्हान असताना जोगेश्वरी माऊली या संघासमोर. नक्कीच एक अतिशय चांगला शैलीदार फलंदाज म्हणून जोगेश्वरी परिसरातील साहिल याचं नाव नेहमी आदराने घेतलं जातं या अंतराळ क्रिकेट विश्वामध्ये. बघूया नक्कीच दुसरा चेंडू अवांतर चेंडू घोषित करताय पंच बाबू सर. एक अतिरिक्त धाव ऍड होईल ती जोगेश्वरी माऊली या संघाच्या धावसंख्येत. नक्कीच काहीसं नियंत्रण सुटलं होतं चेंडूवरचं ते सचिन याचं. नक्कीच बघूया सचिन यांचा पुढील चेंडू. नक्कीच अतिशय चांगला चेंडू होता परंतु 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. नक्कीच यासाठीच ओळखला जातो तो साहिल. नक्कीच टिचूक फलंदाजी करतो तो आणि आपल्या संघाला नक्कीच विजयापर्यंत पोहोचवतो का बघूया सचिन. अतिशय चांगला फटका सचिन साहिलच्या बॅट मधून येते ती अजून 1 धाव. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रावर. नक्की लहान मुलांनी पडद्यावर हात काढा. लहान मुलांना विनंती करतोय. हा थँक्यू. अतिशय चांगला फटका. नक्कीच कलात्मक फलंदाजी अनुभवायला मिळते कांदिवलीकरांना ते साहिलच्या माध्यमातून. नक्कीच गोशांकी क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि चांगली फलंदाजी करतो तो साहिल आपल्या संघासाठी. नक्कीच आलेल्या खेळाडूंना एक मी विनंती करतो जे खेळाडू कोणी येतं कृपया गाडी रस्त्यावर बाहेर पार्क करू नका. अन्यथा ती टोळबी झाली तर कृपया मंडळ जबाबदार नसणार आहे. अतिशय चांगला फटका साहिलचा पहिल्या षटका अखेरीस. नाही चला पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 7 धावा. नक्कीच नक्कीच 20 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकात तब्बल 7 धावा कुठून काढल्या त्या साहिल याने. नक्की दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय ते कुंदन याला. नक्की दुसरं षटक हाताळेल तो कुंदन. बघूया कुंदन आपल्या संघाला कशा प्रकारे पुनरागमन करू कारण की अतिशय चांगली फलंदाजी केली ती साहिल याने.
नक्कीच अजूनही 18 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी कुंदन याचा. नक्कीच चांगले 55 आपल्या कामगिरी पाहत आहेत. पहिला चेंडू अवांतर घोषित. 9 चेंडू, एक अतिरिक्त धावसंख्येत भर पडतोय तो. 8 धावा होत आहे त्या जोगेश्वरी माऊली या संघाच्या. आणि हा निर्धाव चेंडू नक्कीच काहीस पुनरागमन करतोय तो कुंदन. अतिशय चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. नक्की क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभते ती गोलंदाजाला. फलस्वरूप 2 निर्धाव चेंडू कुंदन मार्फत. नक्कीच निर्धाव चेंडू कुठेतरी दडपण आणतील ते जोगेश्वरी माऊली या संघावर. नक्कीच, परंतु स्वप्नीलही तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. नक्कीच तो पुनरागमन करेल आणि तुटून पडेल कुंदनवर, बघूया. परंतु सध्या तरी कुंदन दबाव निर्माण करतोय तो स्वप्नीलवर, तसेच जोगेश्वरी माऊली या संघावर. आणि हा नक्कीच दबावाला बळी पड जातोय तो. नक्कीच 2 निर्धाव चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होऊन परततोय तो स्वप्नील. पहिला हादरा बसतोय, पहिला गडी बाद होतोय तो जोगेश्वरी माऊली या संघाचा. स्वप्नीलच्या रूपामध्ये पहिला हादरा बसतोय तो जोगेश्वरी माऊली या संघाला. नक्की नव्याने जो स्वप्नीलची जागा घेण्यासाठी येतोय, नव्याने आलेला फलंदाज आहे तो. नक्कीच बॅट्समन आहे, फलंदाजाने आपलं नाव सांगावं. विराज. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय या षटकात तो कुंदन. नव्याने आलेला फलंदाज आहे तो विराज. नक्कीच बघूया उर्वरित चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो विराज. आणि नक्कीच तीन निर्धाव चेंडू नंतर कृपया खेळाडूंनी पंचावर दबाव नका टाकू. नक्की 9 धावा झाल्यात, अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. नक्कीच या षटकामध्ये काहीसा पुनरागमन केलंय ते कुंदन याने. अतिशय चांगला फटका विराजच्या बॅट मधून, सलग दुसरी धाव येते. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो. की दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कुंदन. नक्की चांगलं शतक हाताळलंय ते कुंदन याने. नक्कीच गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं होतं तो कुंदन याला. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक कुंदनच्या मार्फत. आणि शेवटच्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला विराजचा कुंदन याने.
आणि नक्कीच कुठेतरी आता असं वाटतंय की सामना समसमांतर असा झालाय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे नक्की जिंकण्यासाठी अजूनही. नक्कीच एक चांगलं षटक हाताळलं ते कुंदन यांनी. तिसरं षटक घेऊन येतोय तो होल्डी. मालाड परिसरातील एक अजून एक नावाजलेलं असं नाव, एक नावाजलेला असा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो होल्डी. परंतु सलामीला आलेला फलंदाज साहिल अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. नक्कीच पहिल्या षटकात चांगली फलंदाजी केली होती साहिलने आणि विराटची जागा घेण्यासाठी येतोय तो विक्रोळी पाकसाईड परिसरातील एक अजून नावाजलेलं नाव आझम कुरेशी उर्फ अँडी. नक्कीच तिसऱ्या षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं ते होल्डी यांना. बघूया 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोण सरशी ठरतो तो. आणि हा चांगला फटका साहिलच्या बॅट मधून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातो. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्येत भर पडते ती 11 धावाचा अजून 9 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ती जोगेश्वरी माऊली या संघाला. नक्की चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी तो साहिल. नक्कीच अतिशय चांगला फटका साहिलच्या बॅट मधून. नक्कीच एका बाजूने चांगला किल्ला लढवतोय तो साहिल, परंतु त्याला समोरच्या फलंदाजाकडून चांगली साथ मिळत नव्हती. परंतु एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी जोगेश्वरी माऊली संघासाठी तो साहिल. बघूया कशा प्रकारे विजयशी प्राप्त करून देतो का जोगेश्वरी माऊलीला तो साहिल, की आपल्या संघाला पुनरागमन करून देईल मॅट्रिक्स कारवा या संघाला तो होल्डी. नक्कीच उर्वरित चेंडू मध्ये आपल्याला कळेल. होल्डी यांचा पुढील चेंडू साहिल साठी. एक चांगला फटका आणि 2 धावा. नक्कीच अतिशय देखणा असा फटका लगावला होता तो साहिलच्या बॅट मधून. अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला इथे. फलस्वरूप 2 धावा. धावसंख्येत भर पडली आहे ती जोगेश्वरी माऊलीच्या. अवांतर चेंडू वाईड बॉल घोषित करतायत पंच बाबू सर. धावसंख्येत एक अतिरिक्त भर पडेल. धावसंख्या झाली आहे ती 15 धाव. अजूनही 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नक्कीच हा निर्धाव चेंडू. बघूया हा निर्धाव चेंडू सामन्याचं काही गणित बदलवू शकतो का. परंतु तेवढी चांगली सुरेख फलंदाजी करतोय तो साहिल. नक्कीच अतिशय चांगला देखना फटका. चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच होल्डीच्या
नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचे मी श्री साई गणेश मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो या भव्य दिव्य प्रकाश झोतामधील या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि अजून अवांतर धाव होल्डीच्या माध्यमातून. मी अनिल भोसले साहेबांना विनंती करते कृपया त्यांनी मंचावर यावे. अनिल भोसले साहेब जिथे कुठे असतील कृपया मंचावर यावे. नक्कीच सामन्यात थोडासा रोमांच आलाय. नक्कीच एक अतिरिक्त धाव होल्डीच्या माध्यमातून आली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आणि चांगला फटका साहिलच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर एक धाव गोशांकी क्षेत्रात चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. अजूनही 6 चेंडू 2 धावाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ती जोगेश्वरी माऊली या संघाला. नक्कीच अतिशय चांगली सुरेख फलंदाजी केली आहे ती साहिल याने. सलामीला आलेला फलंदाज होता तो साहिल. नक्कीच मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो. श्री साई गणेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. नक्कीच भव्य प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. नक्कीच नक्कीच रामदास विठला आणि मामा यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. तेजस भोसले यांच्या हस्ते आपण रामदास विठला आणि मामा साहेबांचं नक्की आलेल्या पाहुण्यांचा आपण आदरातिथ्य करतोय. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे. तेजस भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रामदास विठला आणि मामा यांचं आपण नक्कीच आपल्या आलेल्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती नक्कीच स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल रामदास तिथलानी मामा यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच त्यांच्या माध्यम आश्रय ग्रुप यांचे सर्व रामदास तिथलानी मामा नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला या भव्य दिव्य अशा ट्रॉफीज प्राप्त झाल्यात. नक्कीच भव्य दिव्य अशा या ट्रॉफ्या तुम्ही बघताय या स्पर्धेसाठी. आणि अवांतर चेंडू आणि हा सामना विजयी झालाय तो जोगेश्वरी माऊली या संघ. नक्कीच विजयी संघाचे अभिनंदन. तसेच हार्ड लक फ्रॉम मॅट्रिक्स कारवा या संघासाठी. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया रामदास तिथलानी मामा साहेबांच्या हस्ते. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो अतिशय चांगली भेदक सुरक फलंदाजी करणारा जोगेश्वरी परिसरात एक कोहिनूरीला साहिल. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. एक हाती किल्ला लढवला. कुठेतरी थोडंसं दडपण आलं होतं परंतु नंतर अतिशय चांगली फलंदाजी केली ती मी म्हटल्याप्रमाणे साहिल याने. आपण रामदास तिथलानी मामा यांच्या हस्ते सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच सामनावीराची ट्रॉफी देऊन साहिल याला गौरवण्यात येऊया. नक्कीच मी मामा सांगतो की अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक सुरेख फलंदाज आहे साहिल. नक्की टाळ्या उद्या. अतिशय चांगली फलंदाजी केली साहिल याने आपल्या संघ जोगेश्वरी माऊलीसाठी. कुठेतरी असं वाटत होते की संघ आता अडचणीत येतोय परंतु त्याने एक हाती किल्ला लढवला आणि नक्कीच हीच ओळख आहे साहिलची. मुख्याच्या क्षणी अतिशय चांगली सुरेख फलंदाजी करतो तो जोगेश्वरी परिसरात एक सुंदर नावाजलेलं नाव म्हणजे साहिल. नक्कीच यापुढील होणारा सामना बाबू सर लगेच ना.